हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाय टी करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, माझं नाव आहे ए आणि मित्रांनो आपल्याला आज बघायचं आहे 30 मार्च 2024 चालू घडामोडी. तर मित्रांनो, खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. तर मित्रांनो, या प्रश्नांची जी PDF आहे ती आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. ते टेलिग्रामची लिंक मित्रांनो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू आपण. बघा, सध्या एका मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे चर्चेत असलेल्या फ्रान्सिस स्कॉट की फुल कोणत्या देशामध्ये आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. फ्रान्सिस स्कॉट की फुल कोणत्या देशामध्ये आहे? तर मित्रांनो बघा, अमेरिका या देशामध्ये तो फुल आहे. तर मित्रांनो, काय झालेलं आहे, तिथं अपघात झालेला आहे. तर मित्रांनो बघा, त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. हा तो पूल आहे मित्रांनो अमेरिकेमधील. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, अमेरिकेतील मेरीलँडमध्ये मालवाहू जहाजावर धडकल्याने फ्रान्सिस स्कॉट की फुल कोसळला. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार ही घटना अमेरिकेतील वेळेनुसार 1:30 वाजता घडली. पुलावर आदळल्यानंतर जहाजाला आग लागली. हे सिंगापूर ध्वजांकित जहाज श्रीलंकेची राजधानी कोलंबोला जात होते. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पण बघा, सध्या चर्चेत असलेले अमेरिकेतील फ्रान्सिस स्कॉट की या पुलाची लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो बघा, 2.6 किलोमीटर एवढी लांबी असणार आहे. तर मित्रांनो, वळू आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. तर बघा, भारताच्या लोकपालपदी नुकतीच 3 सदस्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? तर मित्रांनो बघा, यामध्ये कोणाचा समावेश नाही आहे? तर अनुराग ठाकूर यांचा समावेश नाही आहे. मग ते 3 सदस्य कोण आहेत? तर बघा, ऋतुराज अवस्थी, त्यानंतर पंकज कुमार आणि अजय तिर्की असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, लोकपालविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो बघा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी न्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष यांना देशाचे पहिले लोकपाल म्हणून घोषित केले होते. तर मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, देशाचे पहिले लोकपाल कोण? तर मित्रांनो बघा, पिनाकीचंद्र घोष. तर मित्रांनो, लोकपाल विधेयक 2013, ज्याला लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक 2013 असे सुद्धा संबोधले जाते. तर बघा, प्रश्न क्रमांक 3, इंटरनॅशनल ॲस्ट्रोलॉजिकल युनिटने एका लघुग्रहाला कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, जयंत मूर्ती असं त्या शास्त्रज्ञांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, त्यांच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, जयंत मूर्ती. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन म्हणजेच IAU ही खगोलीय वस्तूच्या नावासाठी जबाबदार असलेल्या जागतिक संस्थेने एका भारतीय शास्त्रज्ञाला एक दुर्मिळ सन्मान प्रदान केलेला आहे. प्रोफेसर जयंत मूर्ती एक प्रतिष्ठित खगोलभौतिकशास्त्रज्ञ. त्यांच्या नावावर लघुग्रह ठेवून क्षेत्रातील त्याच्या उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले गेलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो बघा, 215884. तर मित्रांनो, लघुग्रहाचा जो क्रमांक आहे तो तिथं दिलेला आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, अभय ठाकूर यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, म्यानमार देशाचे राजदूत म्हणून कोणाची निवड झाली? तर अभय ठाकूर यांची निवड झालेली आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, हे आहेत बघा अभय ठाकूर. तर मित्रांनो बघा, नुकत्याच नियुक्त झालेले आहेत भारताचे बाहेरच्या देशातील राजदूत म्हणून. तर मित्रांनो बघा, असे भरपूर आहेत, पण आपण महत्त्वाचे घेतलेले आहेत जेणेकरून ते परीक्षेला येऊ शकतात. तर मित्रांनो बघा, कांगो प्रजासत्ताकमध्ये बघा मदनलाल रायगर यांची निवड झालेली आहे 2023मध्ये. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये मित्रांनो बघा, गोपाळ बागले जानेवारी 2024मध्ये. त्यानंतर अंगोला या देशामध्ये बघा, विधू पी नायर फेब्रुवारी 2024मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर मित्रांनो, या 3 नियुक्त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि अभय ठाकूर आता सध्या कुठे आहेत? तर म्यानमारमध्ये राजदूत म्हणून कार्यरत आहेत. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघायचा आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 5 बघा, मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धा कोठे पार पडणार आहे? तर मित्रांनो बघा, मेक्सिको या देशामध्ये ती पार पडणार आहे. तर मित्रांनो बघा, 2024च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे? हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो मित्रांनो. सौदी अरेबिया प्रथमच सहभागी होणार आहे मिस युनिव्हर्स 2024मध्ये. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, 2023मध्ये जी झाली ती मित्रांनो 72वी आवृत्ती होती आणि साल्वाडोरमध्ये आयोजित केलेली होती. त्यानंतर विजेते कोण असणार आहे बघा मित्रांनो? तर मित्रांनो, शेनिस पॅलेसिओस. मित्रांनो, ह्या कोणत्या देशाच्या आहेत बघा? निकाराग्वा या देशाच्या त्या असणार आहेत. त्यांचं नाव काय आहे बघा? शेनिस पॅलेसिओस असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, आवृत्ती होती 72वी आणि 2023मध्ये जी स्पर्धा पार पडली ती कोणत्या देशामध्ये पार पडली? तर बघा, साल्वाडोरमध्ये पार पडली. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो बघा, भारताविषयी आपण चर्चा करू. 1952 साली कॅलिफोर्नियाच्या लाँग बीच शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम पार पडली. तर 1952मध्ये पार पडली मित्रांनो. त्यानंतर बघा, आजवर सुष्मिता सेन
1994, लारा दत्ता 2000 आणि हरनाज कौर सिंधू 2021 या भारतीय सुंदरनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर मित्रांनो ह्या तिन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्याने त्यांचं साल पण लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा. प्रश्न क्रमांक 6 बघा. 2024 सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे? तर मित्रांनो बघा, ॲपल ही कंपनी आहे. कशामध्ये? तर 2024 सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा. जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू ॲपल या कंपनीची किती अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे? तर मित्रांनो बघा 517. त्यानंतर ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या 12 कंपन्यांमध्ये कोणत्या भारतीय उद्योग समूहाचा समावेश आहे? तर मित्रांनो बघा आपल्या टाटा उद्योग समूहाचा समावेश असणार आहे. कशामध्ये? तर बघा ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या 12 कंपन्यांच्या मध्ये. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा. ॲपलविषयी बोलण्यात आलं तर मित्रांनो बघा ॲपल एक अमेरिकी बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जिचे मुख्यालय कुठं आहे? बघा कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे. त्यानंतर ॲपलची स्थापना बघा स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझनियाक आणि रोनाल्ड वेन यांनी एप्रिल 1976 केली होती. तर मित्रांनो हे पण तुम्हाला स्टॅटिकचा प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. प्रश्न क्रमांक 7 बघू. भारताचे नितीन मेनन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या ICC एलिट पॅनलमध्ये सलग कितव्यांदा स्थान त्यांनी कायम राखलेलं आहे? तर मित्रांनो बघा 5व्या वेळेस नितीन मेनन हे काय झालेले आहेत? आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या ICC एलिट पॅनलमध्ये सलग त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. ICCने 2024-25 हंगामासाठी जाहीर केलेल्या 12 पंचांच्या यादीत कोणत्या भारतीय एकमेव असा त्या व्यक्तींचा समावेश आहे? तर मित्रांनो बघा नितीन मेनन असं त्यांचं नाव आहे. ज्या ICCने 2024-25 हंगामासाठी जे 12 पंच नेमले त्यामध्ये एकमेव भारतीय आहेत, त्यांचं नाव आहे नितीन मेनन. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा ICC विषयी चर्चा करू आपण. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी 1909 बघा इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून त्याची स्थापना केली होती आणि त्याचे नाव 1965 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर बघा 1987 त्याचे सध्याचे नाव स्वीकारले गेले म्हणजे ICC. त्यानंतर स्थापना बघा ICCची 15 जून 1909 आणि मुख्यालय कुठं आहे? दुबई, संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी. तर मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे. त्याच्या पुढचा पॉईंट बघा. प्रश्न क्रमांक 8 बघा. इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेला आहे? त्यानंतर मित्रांनो बघा अनंत नागेश्वरम असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो हे आहेत बघा अनंत नागेश्वरम. काय आहे? इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा. इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आणि कोणी संयुक्तपणे तयार केलेला आहे? हा जो रिपोर्ट आहे तर कोणी तयार केलेला आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट या दोघांनी हा रिपोर्ट तयार केलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा. इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 भारतातील बेरोजगारीमध्ये तरुणांचे प्रमाण किती टक्के आहे? तर मित्रांनो बघा 83% एवढं. तर बघा इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 देशात सुरक्षित तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण किती टक्क्यावर पोचले आहे? तर मित्रांनो बघा सुरक्षित बेरोजगार असं म्हटलं तर 65.7 आणि मित्रांनो फक्त बेरोजगार म्हटलं तर मित्रांनो 83%. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 बघू. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ॲथलेटिक्स समितीच्या सहअध्यक्षपदी कोणत्या भारतीय हॉकीपटूची निवड झालेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा PR श्रीजेश असं त्यांचं नाव असणार आहे. कशासाठी निवड झाली त्यांची? तर बघा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ॲथलेटिक्स समितीच्या सहअध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे कोण आहेत बघा PR श्रीजेश असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो बघा कोणत्या संस्थेद्वारे एप्रिल-मे महिन्यात स्टार 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे? त्यानंतर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा इस्रो संस्थेतर्फे काय करण्यात आलं बघा मित्रांनो स्टार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर मी पॉईंट बघा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला आपण इस्रो म्हणतो. त्यानंतर बघा भारतीय अंतराळ संशोधनाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो बघा 15 ऑगस्ट 1969 इस्रोची स्थापना झालेली आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा मुख्यालय कुठं आहे? बेंगलोरला. त्यानंतर ब्रीदवाक्य काय आहे त्यांचं? मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. त्यानंतर प्रशासक म्हणजे त्यांचे अध्यक्ष कोण आहेत बघा S सोमनाथ. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? S सोमनाथ असणार आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. प्रश्न क्रमांक 11 बघा. अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच कोणत्या देशात पार पडलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा बेल्जियम देशामध्ये अणुऊर्जा शिखर परिषद 2024 पार पडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा. आयोजन कुठं होतं? तर बेल्जियम या देशामध्ये. तर मित्रांनो बेल्जियमचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव आहे बघा अलेक्झांडर डी क्रो आणि बेल्जियमची जी राजधानी आहे ब्रुसेल्स या ठिकाणी या अणुऊर्जा शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी
IAEAचे महासंचालक कोण आहेत, तर राफेल ग्रोसी असं त्यांचं नाव असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स 2024 ही मित्रांनो जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद झालेली आहे. त्यानंतर बघा 2024मध्ये ब्रुसेल्स येथे पहिली अणुऊर्जा शिखर परिषद झाली आणि त्यात अनेक प्रमुख उद्दिष्टे होती. त्यानंतर मित्रांनो बघा सदस्य देश किती उपस्थित होते, तर 30, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्यांची उद्दिष्टे बघा, जीवाश्म इंधन सोडवणे, त्यानंतर बघा ऊर्जा सुरक्षा सुधारणे आणि विकासाला चालना देणे यासारख्या जागतिक समस्यांचे निराकरण करण्यात अणुऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो या प्रश्नांची जी PDF आहे ती आपल्याला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. परत भेटू मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.